So let's start now. Actually, we are going to study about wood today. Wood, WOULD. Recently, we studied about could, should, and now it's would. Now, what I will do, I will prepare a chart of should, would, and could, and that I will send to you so that you can compare all these three and can understand it better. So let me finish this wood first. Then tomorrow or day after tomorrow, I will send you the chart. So let's see some of the explanation about wood. Wood या इंग्रजी शब्दाचे मराठीत खालीलप्रमाणे अर्थ किंवा उपयोग होतात. तर आपल्याला पहिला मुद्दा दिसतोय भूतकाळातील सवयींबद्दल बोलायचंय. म्हणजे भूतकाळामध्ये एखादी गोष्ट घडत होती, वारंवार घडत होती, अशा प्रकारच्या वाक्यांना बोलण्यासाठी वूडचा वापर केला जातो. म्हणजे जसं की आता असं म्हणायचंय की मी शाळेमध्ये असताना खूप खेळायचो किंवा खेळायचे किंवा मी शाळेमध्ये असताना खूप खेळत असे. अशा प्रकारचे वाक्य जे आहेत ते आपल्याला वूडच्या आधारे दिसतात. आता या ठिकाणी काय दिलंय, अर्थ त्याचा दिलेला आहे, करीत असे किंवा करत असे. आता आपण पहिल्यांदा त्या पहिल्या मुद्द्यातला मराठी वाक्य बघूया. माझ्या लहानपणी मी तासनतास खेळत असे. तर मराठीमध्ये हे असं पण होतं, माझ्या लहानपणी मी तासनतास खेळायचो किंवा खेळायचे. माझ्या लहानपणी मी तासनतास खेळायचो किंवा खेळायचे असं सुद्धा मराठी वाक्य होतं. मग याला इंग्लिशमध्ये काय म्हटलंय, इन माय चाइल्डहुड आय वुड प्ले फॉर आवर्स. तासनतासला आवर्स म्हटलंय. आणि या ठिकाणी कॉमाच्या आधी जे आहे ते आपल्याला शेवटी घेतलं तरी चालू शकतं. म्हणजे उदाहरणार्थ आय वुड प्ले फॉर आवर्स इन माय चाइल्डहुड, हा इन माय चाइल्डहुड वाक्याच्या सुरुवातीला किंवा वाक्याच्या शेवटी घेतला तरी चालतो. असा हा भूतकाळातील सवयींविषयी बोलणारा पहिला मुद्दा, ज्याच्यामध्ये करता की लगेच वूडचा वापर झालेला आहे आणि नंतर लगेच क्रियापदाच्या पहिल्या रूपाचा वापर इथे झालेला दिसतो. असा हा वूड. आता आपण दुसरा मुद्दा बघूया, ज्याच्यामध्ये शिष्टाचार किंवा विनम्र विनंतीसाठी, फॉर्मॅलिटी किंवा मग रिक्वेस्ट, फॉर्मल रिक्वेस्ट, अर्थ कृपया किंवा शक्य असल्यास असे म्हणताना. मग उदाहरण दिले, तुम्ही मला मदत कराल का. मग कराल का म्हणून वुड यू हेल्प मी, किंवा असे म्हणू शकता वुड यू प्लीज हेल्प मी. मग हे वाक्य प्रश्नार्थी असल्यामुळे वुडचा वापर सुरुवातीला झालेला आहे. पण मराठीतील वाक्य जर असं असतं की तुम्ही मला मदत करू शकाल का किंवा शकता का, तर मग वुडच्या ऐवजी कुड किंवा कॅनचा वापर झाला असता. तुम्ही मला मदत करू शकाल का, कुड यू प्लीज हेल्प मी, किंवा तुम्ही मला मदत करू शकता का, कॅन यू हेल्प मी, असं पण चालू शकतं. म्हणजे वुड सारखा कॅन, कुड हा पण औपचारिक वाक्यामध्ये वाक्याच्या सुरुवातीला दिसू शकतो. फक्त मराठी वाक्य असं असायला हवं. तिसरा मुद्दा आहे संभाव्यता किंवा कल्पित परिस्थिती, म्हणजे पॉसिबिलिटी ऑर इमॅजिनेशन्स. कदाचित या अर्थाने, कदाचित मे. आता बघा इथे काय दिलंय, अर्थ कदाचित किंवा असेल या अर्थाने. मराठी वाक्य त्यात दिसतंय, तो आता घरी असेल. आता हे तो आता घरी असेल हे वाक्य ऐकल्यानंतर आपल्याला थोडंसं आठवलं असेल की अशा प्रकारचं वाक्य आपण ऍक्शन, पोझिशन, इन्फॉर्मेशन मध्ये पाहिलेलं आहे. तर हे तो आता घरी असेल हे वाक्य सिंपल फ्युचर टेन्सच्या इन्फॉर्मेशन मध्ये आपण पाहिलेलं आहे. आणि तिथं झालं होतं ही विल बी ॲट होम नाव, पण या ठिकाणी म्हटलं ही वुड बी ॲट होम नाव. विल बीच्या ऐवजी वुड बीचा वापर झालेला आहे. तर विल बी म्हणजे दाट शक्यता आणि वुड बी म्हणजे कमी शक्यता असा अर्थ होतो, म्हणजेच कदाचित.
मग एखादा माणूस याच वाक्याला असं पण म्हणेल ही मे बी ॲट होम, म्हणजे मे सुद्धा कदाचित अर्थाने येतो. तर ही मे बी ॲट होम पण चालू शकतं, ही वुड बी ॲट होम हे पण चालू शकतं, किंवा ही विल बी ॲट होम हेही चालू शकतं. हे बोलणाऱ्या व्यक्ती ठरवतो काय वापरायचंय. समजा याच प्रसंगाला तुम्हाला बोलायचंय पण तुम्हाला शक्यता फार कमी वाटते तो घरी असण्याची, तर तुम्ही म्हणणार ही वुड बी ॲट होम. आणि हेच वाक्य मला बोलायचंय आणि मला जरा जास्त शक्यता वाटते तो घरी असण्याची, तर मी म्हणणार ही विल बी ॲट होम. आणि तिसरा व्यक्ती ज्याला फारच कमी शक्यता वाटते नसल्यासारखी, तर तो म्हणेल ही मे बी ॲट होम. ओके. तसा माइट बी पण असतो. माइट बी म्हणजे अगदी नसल्यासारखाच, ही माइट बी ॲट होम. पण त्यावर मे बी माइट बी नंतर बघू आपण, आत्ता नको गडबड करायला. तर असा हा वुड बी वापरलेला आहे. तर आपण आता स्लाइड नंबर 2 बघूया. स्लाइड नंबर 2. इच्छा दर्शविण्यासाठी, म्हणजे एखादी इच्छा आहे ती दर्शवण्यासाठी, याचा अर्थ आवडेल किंवा हवे आहे अशा अर्थाने होतो. तर त्या चौथ्या मुद्द्यातील आपण मराठी वाक्य बघूया. मला एक कप चहा घ्यायला आवडेल असं तुम्हाला म्हणायचंय, तर तुम्ही म्हणाल आय वुड लाईक टू. म्हणजे आवडेल या अर्थाने वुड बरोबर लाईक टू असा जोडलेला आहे. म्हणजे पहिला करता येईल आणि मग वुड लाईक टू येईल आणि मग क्रियापदाचे पहिले रूप येईल. हॅव म्हणजे घेणे किंवा पिणे या अर्थाने होतो. आय वुड लाईक टू हॅव अ कप ऑफ टी असं ते वाक्य होईल. मग समजा उदाहरणार्थ तुम्ही कुठला पाहुण्याकडे गेलात, तर तो पाहुणा तुम्हाला औपचारिकपणे विचारेल व्हॉट वुड यू लाईक टू हॅव. तो म्हणेल व्हॉट वुड यू लाईक टू हॅव, म्हणजे तुम्हाला काय घ्यायला आवडेल. मग कदाचित तो ऑप्शन पण देईल, व्हॉट वुड यू लाईक टू हॅव, टी ऑर अ कॉफी. मग अशा वेळेला तुम्ही म्हणाल की मला एक कप चहा घ्यायला आवडेल, तुम्ही म्हणाल आय वुड लाईक टू हॅव अ कप ऑफ टी. बरं चहाच्या ऐवजी कॉफी म्हणायचंय, तर तुम्ही म्हणणार आय वुड लाईक टू हॅव अ कप ऑफ कॉफी. अशा पद्धतीने तुम्ही तुमची इच्छा वुडच्या वापराने बोलून दाखवू शकता. पॉइंट म्हणजे मुद्दा क्रमांक 5, शक्यता किंवा सशर्त कृतीसाठी. सशर्त म्हणजे जर तर, जर असं असतं तर तसं असेल अशा पद्धतीने जर तरला सशर्त कृती म्हणतात. म्हणजे इफ अँड देन, मराठीमध्ये इफ, इंग्लिशमध्ये इफ अँड देन. म्हणजे वाक्य सुरू होतं इफने, पण देनच्या ऐवजी कॉमा वापरलाय, म्हणजे देन नाही घेतलं तरी चालतो. इफ आय वर रिच आणि पुढे कॉमन देन न म्हणता कॉमा घेतलाय. तर मराठीमध्ये जर आणि तर येतो, पण इंग्लिशमध्ये फक्त इफ येतो आणि मध्ये देन नाही घेतला तरी चालतो. इथे काय म्हणलंय, केले असते झाले असते. उदाहरण बघा, जर मी श्रीमंत असतो तर मी जगभर प्रवास केला असता. आता जर मी श्रीमंत असतो इथपर्यंतच एक वाक्य, तर मी जगभर प्रवास केला असता हे दुसरं वाक्य. तर अशा प्रकारच्या जर तरच्या वाक्यांमध्ये वाक्याचा सुरुवातीचा भाग हा भूतकाळातील असतो. मग तो ऍक्शन असेल, पोझिशन असेल, इन्फॉर्मेशन असेल किंवा पूर्ण भूतकाळ असेल, या चारपैकी काहीतरी असतो. तो आपल्याला काळानुसार ओळखायचा असतो. आणि त्यानंतरच्या वाक्यामध्ये कर्ता, मग लगे वुड आणि मग क्रियापदाचं पहिलं रूप, हा सिक्वेन्स इथे पण दिसतो. इथं काय म्हणलंय, जर मी श्रीमंत असतो, म्हणजे इफ आय वर रिच. आता वाक्याची रचना बघा, इफ म्हणजे जर, करता आय, भूतकाळामध्ये आय असेल तर वॉजचा वापर होतोय माहिती आहे आपल्याला. पण जर तरच्या वाक्यामध्ये करता आय असेल तर वॉज न म्हणता वेअर म्हणत असतो, म्हणजे वर, WER. इफ आय वर रिच आय वुड ट्रॅव्हल द वर्ल्ड. तर मी जगभर प्रवास केला असता, तर आय वुड ट्रॅव्हल द वर्ल्ड असा हा 5वा मुद्दा सांगतो जर तरची वाक्य. आता वाक्याच्या सुरुवातीला म्हटले इफ आय वर रिच, म्हणजे भूतकाळ आहे हा कळला, कारण वेअरचा वापर झालाय. तर हे वाक्य जे आहे ना, इफ आय वर रिच, ते भूतकाळातील कुठल्या प्रकाराचं आहे, कुठला भूतकाळ आहे, हे जरा तुम्ही कोणी सांगाल का मला एखादी? हा कुठला प्रकार आहे भूतकाळातला?
इफ आय वर रिच, जर मी श्रीमंत असतो. तर हा कुठला प्रकार आहे? भूतकाळ आहे, पण कुठला आहे? एनीबडी ऑफ यू? रेणुकाजी, तुम्ही आलात का घरी, का तिकडेच आहात? अरे माझा आवाज येतोय का तुम्हाला कोणाला? पास्ट कंटिन्यूस टेन्स. ओके, बर. रेणुकाजी, तुम्ही बोलताय का? रत्ना खर्डेकर, सुनीता फाले, तुम्ही सांगा. आता प्रतिभा मॅडमने सांगितलं पास्ट कंटिन्यूस टेन्स. तुम्हाला काय वाटतंय कुठला काळ असेल हा? रेणुका मॅडम, तुम्ही उत्तर देऊ शकत नसेल तर टाईप करा. कोणीच मागे जाऊन रिव्हिजन केलेलं नाही. याचा अर्थ पुढचं पाठ मागचं सपाट असं नकोय. हा प्रकार आहे जर मी श्रीमंत असतो तर. इफ आय वर रिच म्हणलंय म्हणजे वेअर नंतर क्रियापद आलेलं नाही. रिच हे क्रियापद नाही, त्याच्यामुळे हे ऍक्शन वालं तर नाहीच आहे. आता मला ननावरे मॅडम म्हटल्या की पास्ट कंटिन्युअस टेन्स, चालू भूतकाळ. पण चालू भूतकाळामध्ये वेअर नंतर क्रियापदाचं आयएनजी रूप आलं असतं, चौथं रूप आलं असतं, ते इथे नाहीये. म्हणजे पास्ट कंटिन्युअस टेन्स नाहीये. ऍक्शन पण नाहीये सिंपल पास्ट टेन्स मधला. पोझिशन पण नाहीये, कारण इथे कुणाकडे काय आहे हे दिसत नाही, काय होतं हे दिसत नाहीये. तर शेवटी राहिला इन्फॉर्मेशन. कारण कर्त्यानंतर वॉज, वेअर, नंतर रिच विशेषण आलेलं आहे. म्हणजे हा प्रकार आहे सिंपल पास्ट टेन्स इन्फॉर्मेशन. तर एपीआयचा जरा अभ्यास करा. एपीआयचा चार्ट तुम्ही कारशीट पेपरवर बनवून घरात लावलेला आहे का? हा पहिला मुद्दा आहे. ओके, ठीक आहे. मग आता मी पुढे जातो. आता आपण डायरेक्टली काही वाक्य बघूयात. भूतकाळातील सवयी. लहानपणी आम्ही संध्याकाळी बागेत खेळत असायचो. लहानपणी आम्ही संध्याकाळी बागेत खेळायचो हे खरं परफेक्ट वाक्य आहे. प्रतिभा मॅडम सांगा इंग्लिश मध्ये. लहानपणी आम्ही बागेमध्ये संध्याकाळी खेळायचो. सांगा मॅडम. बरं, रत्ना खर्डेकर मॅडम सांगा, रेणुका जोशी मॅडम सांगा, किंवा सुनीता फाले मॅडम सांगा. चौघांपैकी कुणीही सांगा, पण सांगा. कसं होईल वा? मला वाटते तुम्ही सर्वांनी क्लासला अटेंड करून व्हिडिओ आणि ऑडिओ म्यूट करून तुम्ही बहुतेक सर्वजण स्वयंपाक करण्यासाठी किचन मध्ये गेलेलं दिसत आहे. आणि सर एकटेच बडबड 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 करतायत. असं काय आहे का प्रकार? आ मी बरोबर ओळखलेलं आहे. बर, मग स्वयंपाक करता करता जरा उत्तर द्यायचा प्रयत्न करा, नाही तर मी सांगतो. कोणाला जमतंय का? हे वाक्य जे आहे, हे वाक्य आहे, सांगा सांगा. बर, प्रयत्न चांगला केलेला आहे, पण वाक्य रचना चुकलेली आहे. व्हेरी गुड ट्राय. अजून कोण सांगू शकतं? सांगा सांगा. ओके, बर. आता अजून कोण राहिलंय? ननावरे मॅडम, तुमचा ऑडिओ. येस.
ओके, सर्वांनी प्रयत्न केलेला आहे. आता मी सांगतो, ऐका बरं का. लहानपणी आम्ही संध्याकाळी बागेत खेळायचो. आम्ही म्हटले बरं का. आता लक्षात ठेवा, मराठी वाक्य कसं येऊ द्या. इंग्लिश वाक्याचा सिक्वेन्स कधी चुकवायचा नाही. इथे करता पहिला येईल, लगेच इमिडिएट वूड येईल आणि लगेच क्रियापदाचे पहिले रूप येईल. मग नंतर मग लहानपणी, संध्याकाळी, बागेत हे नंतर. मग वाक्य होणार आम्ही म्हणजे वी, की लगेच वूड, खेळणे म्हणजे प्ले आणि मग पुढे बसू आपण बरं का. वी वुड प्ले इन द गार्डन ॲट इव्हनिंग इन द चाइल्डहुड. परत आहे का. वी वुड प्ले इन द गार्डन ॲट इव्हनिंग इन माय चाइल्डहुड. चाइल्डहुड म्हणजे बालपणी. बघा आपण काय केलं, मराठी वाक्याच्या पाठीमागे गेलो नाही. करता, सहाय्यकारी क्रियापद, क्रियापदाचं रूप हा सिक्वेन्स चुकवायचा नाही. म्हणजे कर्त्यानंतर सहाय्यकारी रूप वूड आहे. मग आय वुड केलं की क्रियापद पहिलं रूप आय वुड प्ले किंवा वी, आम्ही आम्ही म्हणजे वी वुड प्ले इन द गार्डन ॲट इव्हनिंग इन माय चाइल्डहुड, असं ते वाक्य. आता वाक्य क्रमांक 2. आजी आम्हाला रोज रात्री गोष्टी सांगायची. आजी आम्हाला रोज रात्री गोष्टी सांगायची. आता सांगा कोणी पण, मी सांगितलेली आयडिया वापरा. आजी आम्हाला रोज रात्री गोष्टी सांगायची. सांगा, कमॉन. आज 4च विद्यार्थी. आज कुठे गेले सगळे. येतागले वाटतं लोक इंग्लिश शिकून, किंवा सगळ्यांना इंग्लिश यायला लागलं असावं असं वाटतंय मला. आता आता काय क्लासची गरज दिसत नाही. नाव वी कॅन स्पीक गुड इंग्लिश, नो नीड ऑफ क्लास सर, गुड बाय, सी यू, असं काय नाही ना. व्हेरी गुड मॅडम. मी सांगितलेलं सिक्वेन्स बरोबर वापरला. बघा कसं म्हणलं तुम्ही. ग्रँडमदर वुड टेल स्टोरीज टू अस. आम्हाला म्हणून टू अस येणार होता. टू अस. आणि रोज रात्री म्हणजे एव्हरी नाईट. पुन्हा सांगता. ग्रँडमदर वुड टेल द स्टोरीज टू अस एव्हरी नाईट. आम्हाला म्हणून टू अस. आता वाक्य क्रमांक 3. पूर्वी मी दर रविवारी सायकल चालवायचो, चालवत असे म्हणून चालवायचो. आता रेणुका मॅडम तुम्ही ऑन केला होता ऑडिओ, तुम्ही सांगू शकत असेल तर सांगा. बर, मग आता कोण सांगू शकतं. 4च प्लेयर आहेत आपल्याकडे. प्रतिभा मॅडम, चला सांगा. बघतो बघतो, तुम्ही टाईप केलंय का पाहतो. पाहतो. ठीक आहे. कुठला आहे ग्रँडमदर वुड टेल द स्टोरी. ओके ओके, काय हरकत नाही. मग तुम्ही फक्त टाईप केलं तरी चालेल. डोंट वरी, मी पाहतोय. आय वुड राईड बायसिकल एव्हरी संडे. व्हेरी गुड. इट इज द राईट आन्सर. व्हेरी गुड. फॅन्टॅस्टिक. आता आता पुढचं वाक्य घेऊ आपण. तो शाळेत असताना खूप चित्र काढत असे किंवा काढायचा. आता कोण सांगताय. आता रेणुका मॅडम टाईप करतील, बाकीच्यांनी कुणी सांगू शकता. मला वाटतं मी आता एक काम करतो. हा हा बोला. शबाश. ही वुड draw many pictures in school days. Very good. In his school days म्हणलं तरी चालेल. शाबाश.
पाचवं वाक्य. आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत गावाला जायचो किंवा जात असे. आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत गावाला जायचो. आता उन्हाळ्याच्या सुट्टीत बिट्टीत वगैरे नंतर, पहिल्यांदा आम्ही म्हणजे वी. मग काय घेणार? रत्ना मॅम काय घेणार? वी नंतर काय होणार? हा. अरे वा वा वा, व्हेरी गुड. समर हॉलिडे, समर वेकेशन. शाबाश, व्हेरी गुड. वी वुड गो टू द विलेज इन समर वेकेशन. शाबाश. आता वाक्य क्रमांक 6. ती रोज सकाळी लवकर उठत असे किंवा उठायची. आता सुनीता मॅडम. एक्सरसाइज. म्हणजे तुम्हाला असं संकेत येतोय की लवकर उठायला पाहिजे, व्यायाम करायला पाहिजे, असं संकेत येतोय तुम्हाला. आता हे सांगा, चला वाक्य सांगा. हा. 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 एव्हरीडे. रोज आले का? रोज. हा, बरोबर वाक्य बनलं. शाबाश. शी वुड वेकअप अर्ली मॉर्निंग एव्हरी डे. शाबाश, झालं. हा तुमच्या लक्षात आला बघा, सिक्वेन्सला कधी ना मराठी वाक्य दिसलं की आपण त्याच्या पाठलाग करायला लागतो आणि आपला प्रवास चुकतो. मराठी वाक्य कसंही आहे, त्याच्यामध्ये पहिला कर्ता शोधायचा, लगेच त्या वाक्याप्रमाणे आपल्याला काय करायचंय? वाक्याप्रमाणे आपलं. हा. हा. आजोबा. एक मिनिट मॅडम, थांबा जरा. आजोबा दररोज मंदिरात जाऊन प्रार्थना करत असे. बोला. शिंदे मॅडम, त्याला फोन कर ना. हा, हॅलो. मग असं बनव ना. हा, एक मिनिट. हा, आता येतोय का आवाज? हा. तर वाक्य आहे बघा, आजोबा म्हणजे ग्रँडफादर, की लगेच वूड, की लगेच क्रियापद प्रार्थना करणे म्हणजे प्रे. हा, तर हे असं पण होऊ शकता. ग्रँडफादर वुड प्रे इन टेम्पल एव्हरी डे. आता जाऊन प्रार्थना करायची. मग हे असं पण होऊ शकतं. ग्रँडफादर वुड गो अँड प्रे इन द टेम्पल एव्हरी डे. ग्रँडफादर प्रे डेली इन टेम्पल. बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. शुड वी शी वुड वेकअपच्या ऐवजी विकअप झालं. स्पेलिंग चुकले. WEAK नाही, WAKE असं पाहिजे. हा, ठीक आहे, काय हरकत नाही. ओके, फाईन. पण हे वाक्य बरोबर आहे. आता वाक्य क्रमांक आहे 8. मी आधी इंग्रजी पुस्तके वाचत नसे. असं नाही, असे नाही बरं का, नसे नसे. आता सांगा. हा, इंग्लिश बुक्स. आणि नेहमी आणि काय लिहिलं पूर्वी ना, बिफोर. आधी आधी म्हणजे अर्लियर म्हणलं तरी चालतंय शेवटी. आय वुडंट रीड इंग्लिश बुक्स अर्लियर. आधी म्हणून अर्लियर म्हणलं बरं का. हा. 9वं वाक्य. आम्ही दरवर्षी गणपतीसाठी मोठी मूर्ती आणायचो. दुपारी एका मॅडमनी बरोबर उत्तर दिलं. त्या होत्या स्वप्नाली मॅडम. आता दुपारी कोणी ऐकलं असेल तर बघा बरं, तुम्हाला सांगता येतं का? लक्षात आहे का? आम्ही, वाक्य काय आहे? आम्ही दरवर्षी गणपतीसाठी मोठी मूर्ती आणायचो. आता आणणे हे क्रियापद आहे. करता आम्ही पहिला घ्यायचा आहे, मग उड घ्यायचा आहे, मग आणणे, मग मोठी मूर्ती. फॉर गणेश फेस्टिवल. सांगा, कोण सांगतंय? प्रयत्न करा, चुकू द्या. सांगा सांगा.
व्हेरी गुड, परफेक्ट सेंटेन्स. शाबाश. आता ती पूर्वी भरपूर गाणी ऐकत असे किंवा ऐकायची. ती पूर्वी भरपूर गाणी ऐकायची. सांगा. सुनीता फाले मॅडम, तुमचा बराच राऊंड नाही झालाय, घ्या बरं. हे वाक्य शेवटचं. हा, पण इथं सॉन्ग म्हणतो शेवटी. हा, पण शेवटी सॉन्ग म्हणतो, सॉन्ग. हा 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 हा. She would listen a lot of songs. And yes, song before. Very good. Okay. आता मी जरा पेज बदलतो. या ठिकाणी 1, 2, 3, 4. आता शिष्टाचार किंवा विनम्र विनंतीसाठी म्हणजे या प्रत्येक वाक्यामध्ये पहिल्यांदा वूड येणार, पण काही वाक्य मुद्दामून इथे शकतात, शकतात आणि शकार अशी दिलेली आहे. तर तुमच्या डोक्याने सांगायचं मला, कृपया तुम्ही मला थोडे पाणी देऊ शकता का? तर अश्विनी मेहत्रे मॅडम सांगा. हम्म हम्म हा. कुड यू. हा, बरोबर. ऐका आता वाक्य. थांबा. तुम्ही मला राहिलं मग असं म्हणायचं, कुड यू गिव्ह मी सम वॉटर. कुड यू गिव्ह मी सम वॉटर. बरोबर आहे. आता इथं कुड का वापरला? कारण शकता. मग कॅन पण येऊ शकतो. कॅन यू प्लीज गिव्ह मी सम वॉटर. आणि इथं शकता आलं म्हणून कॅन किंवा कुड पहिला घेतलाय. जर हे वाक्य असं असतं ना, कृपया तुम्ही मला थोडे पाणी द्याल का, तर मग वूडचा वापर झाला असता, जो आपण आता शिकतोय. वुड यू प्लीज गिव्ह मी सम वॉटर, असं झालं असतं. आता वाक्य क्रमांक 2. तुम्ही मला तुमचा फोन नंबर देऊ शकता का? आता मला सांगा, कोण सांगेल बरे? परत सांगा एकदा. चालेल म्हणलं तर. पण मराठी वाक्यामध्ये शकता का असं आल्यामुळे हे असं पण होऊ शकतं. तुम्ही म्हणलात ते बरोबर आहे, चूक नाहीये. कॅन यू गिव्ह मी युअर फोन, किंवा कुड यू गिव्ह मी युअर फोन नंबर, असे चालेल. तिसरं वाक्य आहे, मला मदत कराल का? आता सांगा, कोणी पण सांगा. चला. हा. येस, व्हेरी गुड. वुड यू प्लीज हेल्प मी. हा प्लीज वापरला का जरा वजन येते. वुड यू प्लीज हेल्प मी. येस. पुढचं वाक्य आहे, तुम्ही. हा, पण कॅन यूच्या ऐवजी ना, मराठी वाक्यात जर असं असतं ना, मला मदत करू शकता का, मग कॅन यू हेल्प. मला मदत करू शकाल का, तर कुड यू हेल्प. आणि मला मदत कराल का, तर वुड यू हेल्प, असं झालं ते आहे. आता तुम्ही मला मार्गदर्शन करू शकाल का? तुम्ही मला मार्गदर्शन करू शकाल का? हम्म? हा, येस, झालं बरोबर. कुड यू प्लीज गाईड मी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. त्यानंतर कृपया थोडं शांत राहाल का? कृपया थोडं शांत राहाल का?
सांगा अश्विनी मॅम, अश्विनी मेहत्री मॅडम सांगा. मग तुम्ही पहिलं नाव घेतलं सर, म्हणजे मला म्हणल्यासारखं झालं ते. सर, वुड यू बी सायलेंट. आता मी जर गप्प बसलो तर शिकवायचं कोण? नाही नाही, मजा केली, मजा केली. बट राईट. नाही ना, घोळ नाहीये. ही मजा केली मी, डोंट वरी. उत्तर बरोबर आहे तुमचं. येस. आता पुढे. आता पुढे बघा काय आहे. तुम्ही मला स्टेशन पर्यंत सोडाल का? आता कोणी सांगा. तुम्ही मला स्टेशन पर्यंत सोडा का? Would you drop station me? हे उलट पालट आलं. आता कुड नको, उड घ्या, उड उड. हा, त्यामुळेच. उड घ्या, उड. वुड यू प्लीज. हा, मी अलीकडे येऊ दे स्टेशनच्या. मी अलीकडे येऊ द्या. वुड यू प्लीज ड्रॉप मी टू स्टेशन. म्हणा बरं एकदा. मी टू द स्टेशन. हा, टू द स्टेशन. शाबाश. हे लक्षात ठेवा वाक्य बरं का तुम्हाला बोलायची. कृपया मला तुमच्या कंपनीबद्दल अधिक माहिती द्याल का? सांगा कोणी पण. कृपया मला तुमच्या कंपनीबद्दल अधिक माहिती द्याल का? यस, बिंदास. हा, आता त्यामध्ये एक फक्त राहिले. वुड यू गिव्ह टू मी. बाकी बरोबर आहे. वुड यू गिव्ह टू मी मोर इन्फॉर्मेशन अबाउट युअर कंपनी. वाक्य बरोबर झालेलं आहे. शाबास. आता मला हे पुस्तक काही दिवसासाठी वापरू द्याल का? द्याल का? आता या वाक्यामध्ये LET लेट बसणार आहे, तर कुठं बसवत आहे ते बघा. तुम्ही मला हे कृपया हे पुस्तक वापरू द्याल का? काय म्हटलं बोलायला? मला हे पुस्तक काही दिवसांसाठी वापरू द्याल का? मला हे पुस्तक काही दिवसांसाठी वापरू द्याल का? सांगा, करा, ट्राय करा, सगळ्यांनी करा. प्रतिभा मॅडम सुरुवात करा. ट्राय करा, ट्राय करा, चुकू द्या, बिंदास ट्राय करा. रेणुका मॅडम टाईप करा, टाईप करा. एल एल LET लेट बसणार त्या वाक्यात कुठेतरी. LET लेट कसा बसवत आहे बघू तुम्ही. बघा, ट्राय मारा. Would you let me, yes, yes, बरोबर. Would you let me use this book for some days? पुन्हा ऐका मी काय म्हणलो. Would you please, प्लीज वापर झालाय, नाही केला तर काही इथं कृपया नाही आलेलं आहे. Would you let me use this book for some days? हा लेट बघा कसा बसवलाय, म्हणजे एखाद्याला एखादी कृती करू द्याल का असं म्हणणं. मग इथे काय म्हटले, वापरू द्याल का? वुड यू लेट मी यूज दिस बुक फॉर सम डेज, असं ते वाक्य झालेलं आहे. वाक्य क्रमांक 9. तुम्ही मला काम मिळवण्यात मदत कराल का? आता इथं गेटचा वापर होणार आहे. कसा बसवता बघू बरं. लेटच्या ऐवजी गेट. हा, इथं गेट कुठं बसवत आहे बघा.
हा, गेट अ जॉब. दुपारी तुम्ही सांगितलं होतं का हे वाक्य मॅडम? नाही ना. तर इथे वर्क वर्क चालेल तर हा, तिथे जॉब म्हणलं तुझं बरं पडेल जरा. वुड यू हेल्प मी टू गेट द जॉब, असं वाक्य होणार. ही वाक्य लक्षात ठेवा. अशा प्रकारची वाक्य दैनंदिन जीवनामध्ये आपण वापरतो विनंती करताना. त्याच्यामुळे आता उद्या दिवसामध्ये दिवसभरात कुठं वूड वापरला जाऊ शकला असता हे लक्ष ठेवा मराठी वाक्यांवर. कुठे वूड वापरला जाऊ शकतो? औपचारिक शिष्टाचार विनम्र विनंती करताना, हे लक्षात ठेवा. बर, आता शेवटचं वाक्य, मी तुमच्याशी थोडा वेळ बोलू शकतो का? मी तुमच्या बरोबर थोडा वेळ बोलू शकतो का? प्रश्न. हा, हा. वाक्यात सुरुवातीला कॅन किंवा कुड घ्या, शकतो का म्हणून, आणि मग बोला. कॅन पाहिला कॅन आय. हा, यू. बरोबर. हा, फॉर सम टाइम. कॅन आय टॉक विथ यू फॉर सम टाइम? कॅन आय टॉक विथ यू फॉर सम टाइम? आता हे वाक्य तुम्ही बोलू शकता. आता जेव्हा तुम्ही तुमच्या मिस्टरांची घरी आल्यानंतर तुम्हाला त्यांना म्हणायचंय, मी तुमच्याशी थोडा वेळ बोलू शकते का? मग तुम्ही हे इंग्लिश वाक्य आज वापरा. कॅन आय टॉक विथ यू फॉर सम टाइम, असं इंग्लिशमध्ये म्हणा जरा. त्यांना कळू दे तुम्ही इंग्लिशचा क्लास लावलाय ते, है ना. बरं, आता ऐका बरं काय, एक तुम्हाला एक सांगायचंय. 9 ते 9:40 नवीन बॅच सुरू होती आहे. तर तुमच्या रेफरन्समध्ये कोण असेल तर त्यांना सांगा. फक्त जी आपली ओरिजिनल फी आहे ती असणार आहे 3,800 रुपयामध्ये 500 डिस्काउंट होऊन 3,300 रुपये ओरिजिनल फी आहे. आपल्याला सकाळमुळे ही मिळाली होती 1,998 रुपयामध्ये. तर कंपल्सरी नाहीये, पण तुमच्या ओळखीत कोणाला क्लास लावायचा असेल तर त्यांना रेफर करा. मी ग्रुपवरती माझी प्रोफाईल परत शेअर करतो, ती त्यांना पाठवा. आणि अगदीच असं नाहीये, सांगून ठेवलं मी तुम्हाला वेळ मिळाला तर. बाकी मी ऍड लावलेली आहे. पण जर कोण असेल ज्याला शिकायचंय, तुम्हाला आवडला असेल तर यू रेफर इट. ओके. हा, आता मी स्क्रीन बदलतो. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, बहुतेक वाक्य होईल का नाही माहित नाही, पण मी बदलतोय जरा स्क्रीन. बघूया आपण, लेट्स सी काय होतंय ते. हो, 9 ते 9:40 तुमच्या नंतर तुमच्या नंतर चालू होईल. हा, आता ही वाक्य उडबीची आहे. एक वाक्य तरी होईल बघा. तो आता घरी असेल, मगाचं वाक्य आहे, कसं म्हणणार सांगा. तो, हा, व्हेरी गुड. ही वुड बी ॲट होम. व्हेरी गुड. मगाशी पाहिलं होतं आपण. येस. वाक्य क्रमांक 2, उद्या पाऊस पडेल असे वाटते. इथं बी येणार नाही, उडील फक्त. उद्या पाऊस पडेल असे वाटते. असे वाटते पहिलं घ्या, किंवा असं वाटतं जे आहे ना, हे इट सीम्स असं म्हणा. इट सीम्स.